उमरेडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांचा जनता दरबार, नागरिकांच्या तक्रारींवर दिले तोडगा काढण्याचे आश्वासन। आज दुपारी उमरेडच्या पंचायत समिती कार्यालयात शहर व तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी भेट दिली। यावेळी उमरेडचे उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या सोबत विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी आयोजित जनता दरबारात मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली। पाणी पुरवठा, रस्ते, वीज, घरकुल, आरोग्य आणि महसूल यासारख्या विविध विषयांवरील तक्रारी नागरिकांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष मांडल्या। नागरिकांच्या तक्रारी काळजीपूर्वक ऐकून घेत जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिल्या। तसेच सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन नागरिकांना देण्यात आले। या जनता दरबारामुळे नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत आपली व्यथा मांडण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले। विदर्भासाठी मी सतीश तुळसकर, उमरेड। नमस्कार मंडळी, आज उमरेड मध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सीईओ यांचा नागरिकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे। त्या अनुषंगाने इथे आज लोक जमलेले आहे पंचायत समितीत। आपल्यासोबत काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। सर, माझे शंकर खंदाळे। कशासाठी आले तुम्ही आज इथे? सर, मी याच्यासाठी आले आहे का माझ्या वावराला जो पांधन रस्त्यावर आहे ते घर आलेलं आहे, ते मला हटवायचं आहे। काय म्हणाले, तुमचं समाधान झालं का इथे आल्यानंतर? आता सर मैंने 3 महिन्याचा अर्ज दिला आहे याचा। फक्त अर्ज घेतला, त्यानंतर काय? आणि त्याच्यानंतर मी तहसीलदाराला बी अर्ज दिला, पटवारीला बी अर्ज दिला, दंड अधिकाऱ्याला बी अर्ज दिला आहे, पण याची काही कारवाई झाली नाही अजूनपर्यंत। तुम्ही इथे समाधानी झाले का आज आल्यानंतर? आता तो समाधानी म्हणजे आला हो। आता इथून जर कारवाई करन थोडं लवकरात लवकर होईल तर चांगलंच आहे। म्हणजे आश्वासन दिलाय की कारवाई करू म्हणून? हा। काय अपेक्षित आहे तुम्हाला? आता झालं तर पाहिजे लवकरात लवकर साहेब, असं आहे। धन्यवाद। नमस्कार, डॉक्टर कमलेश रामकृष्ण गबने। काय समस्या आपली? नगर परिषद संदर्भात तक्रार आहे माझी। सन 2021 पासून मी अर्ज केला। माझ्या राहत्या घरात नगर परिषदची नालीचं भूमिगत नालीकरणचं अतिक्रमण झालं आहे, ते हटवण्याबद्दल मी तक्रार दिली, पण 4-5 वर्ष झाले अजून काही समाधान झालं नाही। आता जिल्हाधिकारी साहेबांची भेट झाली, फक्त अर्ज घेतला, याच्यानंतर काही केलं नाही। समाधान केलं नाही। काय वाटतं तुम्हाला? काही नाही, आता लोकशाहीमध्ये हेच आहे, सामान्य माणसाला अन्याय सहन करायची क्षमता ठेवावी। काय सांगाल, कुठली समस्या घेऊन तुम्ही आज या ठिकाणी या जनसंवाद कार्यक्रमात आला आहात? नगर परिषद रस्ता कित्येक वर्षापासून कंपाऊंड टाकून बंद केलेला आहे। याच्या आधी तेथील नागरिकांनी वारंवार तक्रारी तहसील ऑफिस मध्ये, SDO कार्यालयामध्ये केलेल्या आहे, पण आम्हाला आतापर्यंत वारंवार उडवाउडीचे उत्तर मिळालेले आहे। आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आज निवेदन देऊन त्यांना पूर्ण व्यथा सांगितली। त्यांनी आम्हाला 1 महिन्याच्या आत हा निकाल लावून देतो असे आम्हाला आश्वस्त केले आहे। काय वाटतं तुम्हाला, समाधान होईल यांच्याकडनं? ते काही करतील तुमच्यासाठी? आपण पॉझिटिव्ह प्रक्रियेसाठी त्यांना पुन्हा निवेदन दिलेले आहे। समोर आम्हाला आश्वस्त आहोत आम्ही।